हाय का गडी पाहुणा घरी? हाय वाटतं, हाय वाटतं, हाय वाटतं. जातोच गोळ कडीत कडीत. राम राम. राम राम. कोटा करायचं चाललंय वाटतं. हो म्हणलं ते पावसा पाण्याचं आता पाऊस पाणी जवळ आलंय. म्हणलं रानात कामाला आलं का नाही की मग लागतोय कोटा. नाहीतर मग जरा पाऊस आला की पळा गावात. त्याच्यामुळे म्हणलं एक छपर करावा आणि मग पाऊस जरी आला तरी मग इथे बसायला. म्हणजे तुमची गरिबी अजून संपलीच नाही. कुठं कोटा करान, कुठं घ्यान, कॉप्या करान, काय आमच्याकडे असलं काही राहिलं नाही आता. नुसते सलाप 2 मजली, 3 मजली, 4 मजली, 5 मजली असलंच आहे सगळं. हे कोट्यान फिट्यान कुडन हे कुणी फुकट रामलं तरी जात नाही याच्यात. पण पाहून मी नाही तुम्हाला ओळखलं. मला तुम्ही ओळखलं नाही? अहो मी तुमच्या आत्याच्या मावशीच्या नाताच्या पुतण्याच्या सख्या मावस भावाचा नातोय ना. आपलं खूप नातं जवळ नाही पण तुमच्या ओळखीच नाहीत कारण आपलं जाणच नाही नाता. हे नातं तो माझ्या लक्षात आणायला 8 रोज लागेल बाबा. पण आलं का आता लक्षात? हो हो आलं आलं आलं. बरं चला घरी चहा पिऊ. नाही साखरपती आपण इथेच आणतोय. हो का? साखरपती इथं आहे, हो का? पाणी इथं आहे. आणि आता पावसाचे दिवस आले जवळ, इथेच करू आपण चहा. अहो चहासाठी नाही मी आलो. मग कशाला आला? म्हणलं काही तुमच्या गावामध्ये कुठं शेजारी पाजाऱ्याची पाहुण्यापैकी एखादी मुलगी असली तर बघावं म्हणलं आपल्या मुलाला. हे बघा सध्या आहे मुलीचे शॉर्टेज. सध्या आपल्यासारख्या गरीबाला मुली भेटणं कठीणच आहे. गरीब आणि मी तू तर काय श्रीमंत आहेस बाबा. पाहुण्याच्या घरी जाताना असलं तू तर म्हणल्यावर घरी येरी कसलं असन. अहो माझ्या धोत्रावर जाऊ नका तुम्ही. आमच्या गावातून 1 लाख टन ऊस जातोय. नुसता ऊसच नाही 270-80 लाख टन आद्र कोणत्याचा तो विचारच नाही. जिंडून फिंडून असलो तो किती बी. बरं हे झालं गावाचं. वैयक्तिक तुमचा किती जातोय? आम्हाला वावरच नाही तर काय जाईन. जा तिकडे नालायक कुठलं. बाताड्या कुठला? माझं बी काम बुडी आहे ना. पाऊस पाणी आलंय जवळ, मला करायचं हे काम. लागला बाताचा काय. आमच्या गावातून लाखो टन ऊस जातो आणि ह्याचा काहीच नाही. बोलतो किती आयटी. तर आवडला मित्रांनो कॉमेडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर मग उद्या मी बनवील तुमच्यासाठी नवीन कॉमेडी व्हिडिओ. पाहत राहा भावकीच्या भानगडी. धन्यवाद.